लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 फेब्रुवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, या एपिसोडची तुम्ही डेस्पिरेटली वाट बघत होतात ना? हो, मी सुद्धा वाट बघत होते. खूप छान ट्रॅक लावलाय त्यांनी. काव्याचा मेमरी लॉस वगैरे काहीही झालेला नाहीये. काव्या आणि पार्थ दोघेही एकत्र आलेत, पण कहाणी में ट्विस्ट आने वाला है. काय तो सांगते रिव्ह्यूच्या मध्ये. बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. काल आपण पाहिलं होतं की काव्याला पार्थ उठवून बसवतोय. आता काव्या पार्थची खूप इमोशनल होऊन बोलते. प्रेक्षकांनो, अमेझिंग आहे आजचा एपिसोड. काव्या म्हणते पार्थला, देशमुख मी ठीक आहे, कारण पार्थ रडत असतो सारखा तिच्याकडे बघून. पार्थ म्हणतो, काय हो काव्या, असं करणार? किती वेळ लावला शुद्धीवर यायला? काव्या म्हणते, शुद्धीवर न येता माझ्या बोक्याने मला एक्सेप्ट केलंय, हे माझ्या मेंदूपर्यंत कसं बरं पोहोचलं असेल देशमुख? देशमुख म्हणजेच पार्थ आता काव्याच्या डोक्यावरनं हात फिरवतो आणि त्याला खूप इमोशनल व्हायला झालंय. पार्थ म्हणतो, मी डॉक्टरांना बोलवतो हं काव्या, त्यांना चेक करू द्या ना. काव्या त्याचा हात धरून म्हणते, बसा ना देशमुख, थोड्या वेळ माझ्या जवळ बसा की ओ. माझं शरीर बरं आहे ओ देशमुख, माझं मन म्हणतंय की माझ्या बोक्याने माझ्याजवळ थोड्या वेळ बसावं. काव्या पार्थचे डोळे पुसते बर का, तो रडत असतो ना, तो खूप इमोशनल झालेला असतो. काव्या म्हणते पार्थला, पार्थ आपल्या दोघांची वेळ नाही, आता सगळे आत येतील, सगळे माझी काळजी करतील, पण हा जो वेळ आहे ना, मला तुमच्या सोबत घालवायचा आहे. सगळे आत आल्यानंतर आपण दोघं कुठेतरी हरवून जाऊ ना पार्थ, असं म्हणून काव्या रडत असते. आता पार्थ काव्याचे डोळे पुसतो बर का. काव्या म्हणते, सगळेजण आल्यावर आपण हरवून जाऊ ना पार्थ, थांबा ना पार्थ, एक मिनिट, नका ना जाऊ. पार्थ आता काव्याला म्हणतो, हो मी इथेच आहे तुमच्या जवळ. काव्या म्हणते, माझी काळजी करणारा, माझ्यासाठी धावपळ करणारा, सतत माझ्यासाठी फेऱ्या मारणारा, काहीही न खाणारा माझं ओजी बोका. पार्थ म्हणतो, काय काव्या, तुम्हाला कसं बरं कळलं? काव्या, तुम्ही खरंच बेशुद्ध होतात ना, का तुम्ही नाटक करत होतात? मी इथे काही खाल्लेलं नाहीये, हे तुम्हाला कसं बरं कळलं? काव्या आता खूप असं इमोशनल सीन दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो, एकदम डेप्थ मध्ये दाखवलंय. काव्या म्हणते, सांगते ना तुम्हाला, मला कळलं, कारण टॉप 20 आर्किटेक्ट पेक्षा 1 पैसा हुशारी या IAS होणाऱ्या काव्यामध्ये सुद्धा आहे. या तुमच्या मांजरीकडे तेवढी हुशारी आहे हं पार्थ. पण पार्थ मला सांगा, तुम्ही म्हणजे बघा ना पार्थ, आपण बरं झालं परीक्षेच्या 1 दिवस आधी निघालो नाही, म्हणजे हे सगळं जर उद्या झालं असतं परीक्षेच्या दिवशी तर काय झालं असतं ना? काय केलं असतं मी? माझी परीक्षा मिस झाली असती ना देशमुख. आता काव्याला हे माहिती नाहीये की खरंच तिची परीक्षा मिस झाली आहे. काव्या हे बोलत असताना आता पार्थ एकदम रडायला लागतो. काव्या म्हणते, देशमुख अहो असे का रडताय तुम्ही? काय झालं? बघा माझ्याकडे. आता काव्या त्याचे पुन्हा डोळे पुसते आणि म्हणते, इतकं का रडताय तुम्ही देशमुख? बोला ना, काय झालं? पार्थला आता हिंमत नाहीये, पण तरी तो हिंमत करून सांगतोय की काव्या, आपण आपण निघालो होतो लवकर काव्या, पण पण माफ करा मला, मी तुम्हाला परीक्षेला नाही पोहोचवू शकलो. आज तुमची परीक्षा होती काव्या, 1 तास झालाय तुमची परीक्षा सुरू होऊन. सॉरी, सॉरी, मी 1 दिवस आधी निघून पण तुम्हाला परीक्षेला वेळेत नाही पोहोचवू शकलो. असं म्हणून तो आता काव्याच्या मांडीवर डोकं ठेवतो. काव्याला आता या गोष्टीचा थोडा जबरदस्त धक्का बसलाय बरं का प्रेक्षकांनो, कारण तिने खूप तयारी केलेली असते ना या परीक्षेसाठी. खूप महत्वाची परीक्षा आहे. खूप जण अगदी जीवाच्या आकांताने अभ्यास करून ही परीक्षा द्यायचा प्रयत्न करतात. आणि म्हणजे आता एवढं मला त्याबद्दल काही माहिती नाहीये, पण आता या गोष्टीचा काव्याला धक्का बसलाय. पार्थ हे सगळं सांगतोय, पण त्याला आता पश्चाताप होतोय या गोष्टीचा की काव्याला परीक्षा देता आलेली नाहीये. आता तो खूप रडतो तिच्या मांडीवर डोकं ठेवून. इथे त्यांनी एक सॅड सॉन्ग दाखवलेलं आहे आपल्याला. आता तरी सुद्धा काव्याने इथे समजूतदारपणा दाखवला असं त्यांनी दाखवलंय. म्हणजे काव्या या सगळ्या गोष्टी हसत हसत एक्सेप्ट करते. आता नाही देता आली परीक्षा तर ठीक आहे, पुढच्या टर्मला देऊयात. तशी पण तिची कुठे परिस्थिती होती प्रेक्षकांनो, आता तिच्या डोक्याला मार लागलाय वगैरे वगैरे. आता हे सगळं मालिकेपुरतं ठीक आहे, आपण एन्जॉय करतोय, पण रिअल आयुष्यात खूप नुकसान होतं बरं का प्रेक्षकांनो अशा विद्यार्थ्यांचं. तर असो, आता काव्या पारच्या डोक्यावरून हात फिरवते. तिला कळतं की आपली परीक्षा मिस झालेली आहे. आता काव्याचा मेमरी लॉस झालेला नाहीये, काहीही झालेलं नाहीये, पण तरी सुद्धा यांच्या लव्ह स्टोरीमध्ये एक ट्विस्ट येणार आहे. आणि ऑब्व्हियसली तो ट्विस्ट दुसरा तिसरा कोणी नसून रम्या आहे प्रेक्षकांनो. बापरे, रम्या एवढी डेस्पिरेट दाखवली आहे त्यांनी की आज वसू आत्या सुद्धा घाबरल्या आहेत रम्याला. बघत राहा प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड लई खास आहे.
पुढे काय होतं, आता इथे त्यांनी खूप वेळ ते सॅड सॉन्ग लावलंय त्यांनी. काव्या पाठच्या डोक्यावरून हात फिरवते, रडते वगैरे, वगैरे. आता डायरेक्ट काव्या घरी आलेली आहे असं त्यांनी पुढचा सीन घेतलाय. मानिनी पूजा करत असते आणि तिने औक्षणाची सगळी तयारी करून ठेवलेली असते, म्हणजे काव्याच्या स्वागताची. तेवढ्यात सुनीताताई जोरात ओरडतात, "आले, आले, वहिनी, पोरं आले." मानिनी म्हणते, "अगं आले, 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 थांब." "अगं सुनीता, थांबव पोरांना मध्येच." आता मानिनी खूप खुश असते, घरातले सगळेजण खुश आहेत आणि विक्रम पण आहेत बरं का काव्याच्या स्वागताला. नंदिनी, पार्थ, जीवा सगळेजण आलेत, ते बाहेर आहेत. आता या काव्याची आई पण येते समोर. काव्या म्हणते, "आई तू सुद्धा आलीयस?" आता खुश होते काव्या. तिची आई म्हणते, "काव्या, अरे बेटा तुझी अशी अवस्था ऐकल्यावर माझा जीव थाऱ्यावर राहील का?" काव्याचे आई बाबा पण तिथे आहेत. पहिल्यांदा मालिकेतले सगळेच कलाकार सोबत दिसतायत. आता मानिनीने काव्याला औक्षण केलंय, तिची दृष्ट काढलीये, हे खूप वेळ दाखवलंय त्यांनी. मानिनी भावूक झालेली असते. काव्याची आई पण तिचं औक्षण करते, दृष्ट काढते तिची आणि आता काव्याला मिठी मारते, तिची गोड गोड पापी घेते. आलं बाई माझं लेकरू घरी, असं काहीतरी वाटत असावं त्यांच्या मनात. प्रत्येक आईलाच वाटतं. मानिनी पण खुश आहे. शेवटी काव्या हे त्यांच्या घराचं चैतन्य आहे आणि नंदिनी हे देशमुखांच्या घरचा आनंद आहे. दोन्ही सुना त्यांना खूप प्रिय आहेत. हे दिसलंय खरी या औक्षणामध्ये आणि या वेलकम मध्येच त्यांनी खूप वेळ घालवला बरं का प्रेक्षकांनो. पण असो, आता मानिनी म्हणते, "बघ ना काव्या, अरे पोरांनो, आज काय योगायोग आहे. काव्या माहितीये तुला, आजच सुनीताने घराची दृष्ट काढली आणि काव्या घरी आली." "अगं काव्या बेटा, टेन्शन नको घेऊस. तू काय विचार करतेस ना ते कळतंय बेटा मला. किती मोठ्या संकटातून तू बाहेर आलीयस, घरी आलीयस तू. बेटा डिस्चार्ज होऊन लवकर घरी आलीयस. आणखीन काय हवं काव्या? नको काळजी करू परीक्षेची." विक्रम लाखात एक वाक्य बोलतात, "अरे बेटा, परीक्षेसाठी तुला आयुष्यपणाला लावायची गरज नाहीये. अरे बचेंगे तो." नंदिनी म्हणते, "और भी लढेंगे." खरंय प्रेक्षकांनो. काय म्हणतात ना, सर सलामत तो पगडी 50 तसं झालेलं आहे ते. आपला जीव महत्वाचा. अशा परीक्षा आणि असे सगळे युद्ध खूप लढता येतील. आधी आपली तब्येत महत्वाची आहे. प्रत्येक गृहिणीने आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. असो, सहज आठवलं म्हणून सांगितलं. विक्रम म्हणतात, "लेकी सुना येती घरा, तोची दिवाळी दसरा." काय रे धनंजय, बरोबर बोलतोय की नाही मी? आता काव्याचे बाबा पण खुश झालेत बरं का. आणखीन काय हवं असतं वडिलांना? आता काव्याचं वेलकम करतात सगळे. काव्या थोडी भावूक झालेली असते. ऑब्व्हियसली जरा इमोशनलच आहे आजचा एपिसोड. काव्या घरी आलीये, सही सलामत घरी आलीये, हेच खूप आहे. आता अचानक काव्या आतमध्ये येते, तेव्हा तिचा असं म्हणजे तोल जातो, पडायला येते ती. आता हे थोडं ओव्हर वाटलं, पण लगेच मानिनी घाबरते आणि म्हणते, "अगं बाई काव्या, हळू बेटा, हळू जरा. अगं जमेल का तुला चालत चालत यायला?" सॉरी प्रेक्षकांनो, पण इथे थोडंसं जरा मध्ये डिस्टर्ब करते. काय आहे ना, काव्याच्या डोक्याला मार लागलाय ना, पायाने तिला चालता येतंय. पण असो, कदाचित थकवा आल्यामुळे पण तिला चालता नसेल येत. पण आता थोडं काहीतरी रोमॅन्टिक सीन दाखवायचा म्हणून दाखवला त्यांनी. मग आता पार्थ लगेच काव्याला सावरत म्हणतो, "मी आहे ना, मग कशाला चिंता करायची?" सगळेजण आता पार्थ आणि काव्याकडे बघायला लागतात बरं का. पार्थ म्हणतो, "मी आहे ना. काव्या, 3 महिन्यापूर्वी तुम्ही घरात आला होतात. मी तेव्हा तुम्हाला एक्सेप्ट केलं नाही. तुम्ही स्वतःहून गेस्ट रूममध्ये निघून गेलात. तुम्ही तेव्हा कॉन्फिडेंटली सांगितलं होतं काव्या, की मी तुमचा हात धरून आपल्या बेडरूममध्ये तुम्हाला घेऊन जाईल." आता तो सीन पुन्हा इथे आपल्याला रिमेंबर करून दिलाय. काव्या जेव्हा घरी येते, तेव्हा ती म्हणते ना पार्थला, की "पार्थ, हवं तर मी गेस्ट रूममध्ये राहील. तुम्ही जेव्हा स्वतःहून मला हात धरून बेडरूममध्ये घेऊन जातात, तेव्हाच मी आपल्या बेडरूममध्ये येईल." ते सगळा सीन आपल्याला रिमेंबर करून दिलाय. आता एक्झॅक्टली तेच झालंय. पार्थने काव्याला मनापासून स्वीकारलंय, अगदी तिच्या भूतकाळासहित. हे सगळं बघून खूप छान वाटतंय प्रेक्षकांनो. वसू आत्या आणि रम्या वरून सगळं बघतायत. आता रम्याला असं वाटतं, की पार्थ काही काव्याला एक्सेप्ट करणार नाही, म्हणून ती सुरुवातीला स्माईल करताना दाखवली आहे. पार्थ हा क्षण आठवून देतो काव्याला आणि म्हणतो, "काव्या, तुम्ही चुकलात. तुम्हाला काय वाटलं होतं, की मी तुम्हाला घेऊन जाईल बेडरूममध्ये?" आता रम्या खुश होते बरं का. रम्याला वाटतं, की या दोघांचं काही नातं पुढे जाणार नाही. पण तेवढ्यात पार्थ आता काव्याचा हात धरतो आणि पटकन तिला असं कडेवर घेतो. आणि हे बघून रम्या आणि वसू आत्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि बघणारे यांच्याकडे बघायला लागतात. घरातले सगळेच. आणि इथे बॅकग्राऊंडला म्युझिक लागतं. लग्नानंतर सगळेजण हसतायत आणि सगळ्यांना कौतुक वाटतंय जीवा आणि काव्याचं. चला, यांची गाडी रुळावर आली तर. पार्थ म्हणतो, "गेस्ट रूम मधून आपल्या बेडरूम मध्ये जाण्याचा
हा प्रवास म्हणजे मिसेस काव्या पार्थ देशमुख गेस्ट रूम मधून आपल्या काव्यार्थ रूम मध्ये जाण्याची ही वेळ आलीये बरं, असं तो म्हणतो. तेव्हा काव्या गोडगोड लाजते. पार्थ आता काव्याला रूम मध्ये घेऊन जातो त्यांच्या बेडरूम मध्ये. तेव्हा सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. चला, फायनली ही लव्ह स्टोरी कंप्लीट झाली आहे. बट कहाणी में ट्विस्ट है प्रेक्षकांनो, हाच तो सीन आहे आता तुम्हाला बघायचा आहे. काव्या आणि पार्थ दोघे असे रोमॅन्टिक होऊन त्यांच्या बेडरूम मध्ये गेलेत. पण या क्षणाला मात्र रम्याला प्रचंड धक्का बसलाय. तिला हे सगळं असह्य होतंय. आता तिला तिच्या आणि पार्थच्या लव्ह स्टोरी बद्दल जाणीव झाली आहे आणि अचानक ती रडायला लागते बरं का. वसू आत्याला त्यांच्या मुलीची अवस्था सहन होत नाहीये. रम्याला पार्थ सोबत घालवलेले सगळे क्षण आठवतात आणि अचानक ती खूप रडायला लागते. वसू आत्या आता घाबरतात आणि म्हणतात, ए रम्या, ए बेटा, तू ना हे बघ असं रडू नकोस. मी काय म्हणते बेटा, आपण जाऊयात का कुठेतरी बाहेर? अगं, हे असं घरात सगळं बघण्यापेक्षा आपण कुठे फिरायला जाऊ ना. आपण मालदीवला जाऊ, नाही तर मॉरिशसला जाऊ. सांग बरं कुठे जायचं? पण आता रम्या लगेच म्हणते, नाही आई, मी फिरायला जाईल तर पार्थ सोबतच, डायरेक्ट हनीमूनला. वसू आत्या घाबरतात ना. त्या म्हणतात, अगं ए रम्या, काय बोलतेस तू? तुला कळतंय का? रम्या म्हणते, हो आई, मी खरं तेच बोलते. वसू आत्या म्हणतात, अगं ए रम्या, अगं तुला कळतंय का बेटा? अगं त्या दोघांनीही एकत्र आलेत ते, म्हणजे त्यांनी एकमेकांना स्वीकारलंय. अगं आपण रागात बोललो, दिले काव्याला तळतळाट, पण ती बरी झालीये का रम्या? अगं काव्या बरी झालीये. अगं मला वाटलं होतं की ती रम्या तिथेच गेली असती ना हॉस्पिटलमध्ये, नाहीतर तिची मेमरी गेली असती तर बरं झालं असतं. आपण असं बोललो होतो ग रम्या, पण ते कुठे खरं झालं. अगं मला असंही वाटलं होतं की तिला ओळखता येणार नाही पार्थला वगैरे, सगळं काही वाटलं होतं बेटा, पण तसं नाही झालंय ग राजा. अगं तसं झालं असतं तर गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरली असती. किती प्लॅन केले होते रम्या, पण असं नाही झालंय. बघ त्या दोघांचे भांडणं मिटलेत, ती बरी होऊन घरी आली आहे. आणि रम्या, तू असं कसं म्हणू शकते की तुझं आणि पार्थचं? आता रम्या वसू आत्याकडे बघते आणि म्हणते, हो आई, माझं आणि पार्थचं लग्न होणार आणि मग हनीमून होणार. खूप झाली यांची लव्ह स्टोरी. आता यांच्या लव्ह स्टोरीमध्ये मला ट्विस्ट आणावाच लागणार. वसू आत्या घाबरून म्हणतात, ए बाई रम्या, ट्विस्ट? अगं हे काय बोलते तू? कसला ट्विस्ट? कुठला ट्विस्ट? रम्या एवढंच बोलते आणि तिच्या रूम मध्ये निघून जाते. आता मात्र वसू आत्या घाबरल्या ना, की आता आपली पोरगी करेल तर काय करेल. काय वाटतं प्रेक्षकांना तुम्हाला, नेमका कुठला ट्विस्ट येईल यांच्या नात्यामध्ये? खूपच सस्पेन्स वाढवलाय मालिकेने. मजा येते पण बघायला. त्यांनी ते मेमरी लॉस वगैरे नाही दाखवून आपल्या सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत ना. मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजच्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका मंडळी. वसू आत्याला आता कळेल की त्यांनी जे काही संस्कार दिलेत ना, ते कसे त्यांच्यावर उलटताय. इकडे आता पार्थने काव्याला बेडरूम मध्ये नेलंय. फायनली काव्यार्थची लव्ह स्टोरी पूर्ण झाली आहे. काव्या खूप इमोशनल झालेली असते. आजचा अख्खा एपिसोडच ना खूप इमोशनल दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांना. आता काव्या खूप इमोशनल झालेली असते. इथे त्यांनी ऑब्विसली मालिकेचं टायटल सॉन्ग पुन्हा लावलंय. पार्थ आता काव्याला असं चिडवत असतो, सोडू का सोडू का. काव्या घाबरून त्याला अजून घट्ट धरत असते. आता बेडरूम मध्ये आल्यावर पार्थ काव्याला आरशासमोर नेतो आणि तिला हे चित्र दाखवतो. त्यामुळे ती गोड गोड लाजते. आता हा एपिसोड ना तुम्ही टीव्हीवर बघायला मिस करू नका प्रेक्षकांनो. माझ्या परीने जेवढं जमेल तेवढं मी एक्सप्लेन करून सांगते. काव्या आता तिथे तिच्या पलंगावरती अशी बसते. पार्थ तिला तिथे बसवतो आणि ती आता पुन्हा भावूक होते आणि झालेले सगळे क्षण तिला आठवतात. तिच्या त्या बेडरूमला अगदी अशी न्याहाळते ती, कारण खूप दिवसानंतर त्या रूम मध्ये ती आलीये ना. त्यामुळे तिला पार्थची आणि तिची लव्ह स्टोरी आठवायला लागते की याच खोलीमध्ये माझ्या प्रेमाला सुरुवात झाली होती, एक्सेट्रा एक्सेट्रा. पार्थ सुद्धा तिला इमोशनल होऊन बघत असतो. काव्या म्हणते, फायनली मी आपल्या खोलीत आले पार्थ. बघा ना, कालपर्यंत मी त्या खिडकीत बसून तुमच्याशी बोलायचे ना, आज मी आत बसून तुमच्या समोर तुमच्याशी गप्पा मारते पार्थ. मला खूप बरं वाटतंय. माझ्या वस्तू, माझे कपडे, माझी आयसची पुस्तकं. आता ते पुस्तकं बघून ती इमोशनल होते बरं का. पार्थ आता पटकन कान धरतो आणि तिला सॉरी म्हणतो, कारण त्याला परीक्षेला नेता आलं नाही ना तिला योग्य वेळेमध्ये म्हणून. काव्या आता पार्थला म्हणते, नाही बरं, तुम्ही असं कान वगैरे नका धरू पार्थ. आता नका बरं परीक्षेचा विचार करू. पार्थ म्हणतो, सॉरी काव्या, मी तुम्हाला खूप छळलं ना. काव्या म्हणते, नाही हो, असं का बोलताय? मुद्दाम ताणलं असतं तुम्ही तर तुम्ही धपाटे खाल्ले असते माझे. बस झालं आता देशमुख, झालं ना सगळं, झालं गेलं झालं,
ठीक आहे हो आता, असं म्हणून त्याचा हात धरते आणि म्हणते, काय आहे ना देशमुख, आपल्या आपल्या संसारातलं, आपल्या आपल्या रागाचं, आपल्या नकाराचं खूप मोठं भयानक विष तुम्ही आधीच पचवलंय, अगदी महादेवासारखं. आता मी पण माझ्यावर वेळ आली होती, तेव्हा मीरा समजून हे विषयी पचवलं. कसं असतं ना देशमुख, प्रत्येक मुलीला सवय असते हो वाट बघायची. आणि कसं आहे ना, आता ती त्याचा हात घट्ट धरते आणि म्हणते, देशमुख, तुम्ही पण तुमचा वेळ घेऊन पोहोचलात ना इथपर्यंत. आता नाही ना तुम्ही मागे फिरणार? प्रॉमिस? पार्थ म्हणतो, नाही काव्या, कधीच नाही. पार्थ आता इमोशनल होऊन म्हणते, कसं असतं बघा ना देशमुख, म्हणजे या या सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोचून पुन्हा मागे जाणं खूप वाईट असतं. बघा ना माझं कसं झालं हो. वर्षभर मी अभ्यास केला आणि शेवटच्या दिवशी मी, असं म्हणून ती रडते आणि पुन्हा सावरते स्वतःला आणि म्हणते, जाऊ द्या. अहो, किती वाजलेत? अनिशाला पेपर चांगले गेले असतील का? नाही, तसे चांगलेच गेले असतील म्हणा पेपर तिला. करेल मी फोन तिला. तेव्हा सांगेल ती काय झालं ते, आणि मीही सांगेल तिला की माझ्या बाबतीत काय झालंय ते. पार्थ हळूच म्हणतो, मी सांगितलं त्यांना. काव्या म्हणते, काय? अहो, असं का केलं देशमुख? नसतं सांगायचं अनिशाला. अहो, ती बिचारी विचार करेल ना आता. तिचा पेपर आहे ना आज. पार्थ म्हणतो, सॉरी काव्या, पण त्यांचा फोन आला होता एक्झाम सेंटरवर पोहोचल्यावर की काव्या कुठे आहे? म्हणून मला सांगावं लागलं. काव्या म्हणते, जाऊ द्या बरं देशमुख, जाऊ द्या. आता या विषयावर नकोच बोलूयात. आता काही दिवस नकोच बोलायला. पार्थ म्हणतो, न बोलून काय होईल काव्या? अहो, हा विषय संपणार आहे का डोक्यातून? अहो, तुम्हाला बोलावंसं वाटत असेल तर बोला. आपल्याला आता फ्युचर, म्हणजे तुम्हाला या आय एसचं फ्युचर पुन्हा मिळणं कठीण आहे ना? काव्या म्हणते, नाही हो देशमुख, मी आता दुप्पट अभ्यासाला सुरुवात करेल. बघा तुम्ही, म्हणजे आता मला वेळ आहे ना, आणखीन अभ्यास होईल माझा, हो की नाही? मी पुढच्या टर्मला परीक्षा देईल, असं ती म्हणते आणि म्हणते, जाऊ द्या हो पार्थ, कशाला तुम्ही असा विचार करताय? देशमुख, मला सांगा, आपली एखादी रेल्वे सुटली तर काय करतो आपण? दुसरी रेल्वे बघण्याची वाट बघतो ना, म्हणजे दुसरी रेल्वे येण्याची वाट बघतो. का रिग्रेट करत बसतो ती रेल्वे का सुटली म्हणून? दुःख नाही करत ना आपण, की ती ट्रेन का सुटली, का ब्लेम गेम खेळतो की याच्यामुळे ट्रेन सुटली, त्याच्यामुळे ट्रेन सुटली, असं दुःख करतो का? पार्थ म्हणतो, एक्झॅक्टली काव्या, आपण दुसरी ट्रेन पकडतो. काव्या म्हणते, हो, मग मी सुद्धा आता दुसरी ट्रेन पकडणार. ही काव्या तिचं आय एस पूर्ण करणार आणि माझ्या डेस्टिनेशन पर्यंत तुमची ही मांजर नक्की पोहोचणार. आणि या सगळ्यामध्ये मला तुमची साथ आहे ना? माझा बोक्या आता माझा हात घट्ट धरणार आहे ना? देशमुख, या सगळ्या प्रवासामध्ये आता आपलं नातं घट्ट झालंय, त्यामुळे आता हा पुढचा प्रवास करायला मला मजा येणार आहे. आता अचानक तिचं डोकं दुखायला लागतं, तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या, तुम्ही आता बोलू नका बरं, आराम करा. असं म्हणून तो आता तिच्या अंगावर चादर वगैरे टाकतो आणि तिला म्हणतोय की मी तुम्हाला ना काहीतरी खायला घेऊन येतो हं काव्या, तुम्ही आराम करा. असं म्हणून आता तो निघून गेलाय तिथून आणि मालिकेचा आजचा हा एपिसोड पण संपलाय. कसा वाटला तुम्हाला मंडळी आजचा एपिसोड? पण थांबा थांबा, अजून जीवानदिनीची लव्ह स्टोरी व्हायची बाकी आहे. हा एपिसोड तर संपला. अतिशय इमोशनल होता, सुंदर असे डायलॉग होते आणि छान ट्विस्ट आणलाय त्यांनी. पण आता रम्या मागे हटणार नाहीये. आता ती काव्याच्या बाबतीत काही बरं वाईट करते का, हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळेलच. पुढच्या भागात आपण बघतोय की नंदिनीचे वडील तिला म्हणतात, चला आता घरी. नंदिनी, निघायचं ना? नंदिनी आता साफ नकार देते, नाही नाही बाबा, मी आता इथेच थांबणार. हे ऐकून जीवाला किती आनंद झाला असेल विचार करा. आता नंतर पार्थने काव्यासाठी फ्रूट सॅलड आणलंय. काव्या आता जरा लाडात येते आणि म्हणते, मला नको बाबा फ्रूट सॅलड. पार्थ म्हणतो, का? काव्या म्हणते, इतकं छान प्रेमाने ते बनवलंय हाताने, मग तुम्ही हाताने भरवा ना. पार्थ म्हणतो, अच्छा असं आहे का? या दोघांमध्ये जरा जवळीक निर्माण झालीये असं त्यांनी दाखवलंय. आता ऑब्व्हियसली यांची लव्ह स्टोरी पूर्ण झालीये म्हटल्यावरती हे दोघंही आता नवरा बायको प्रमाणे वागणारच. तर मंडळी, असा आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोड. कसा वाटला? होता न खास. पण आता रम्या काव्याच्या बाबतीत काही वेडवाकडं करते का, हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेल. तुर्तास आपण येणाऱ्या ट्रॅकचा विचार न करता आजचा हा ट्रॅक एन्जॉय करूयात आणि रिव्ह्यू देणाऱ्या या बाईला एक लाईक करून टाकूयात. म्हणजे तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज कंजूसी न करता एक लाईक द्या की हो.
ठराविक प्रेक्षक आहेत जे लाईक देतात. सगळे प्रेक्षक मनमोकळेपणाने लाईक देत नाहीत. असो, काहीतरी कुठेतरी चुकत असेल माझं म्हणून नसतील देत. पण जे प्रेक्षक लाईक देतात त्यांना खूप खूप थँक सो मच. आणि प्लीज प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब करा ना. थोडेच राहिलेत शिल्लक 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला. ज्यांनी नसेल केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जीवानदिनीची लव्ह स्टोरी अजून तुम्हाला एन्जॉय करायची आहे प्रेक्षकांनो. माझ्या आवाजात ऐकायला नक्कीच तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज प्रेक्षकांनो. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या नवीन भागामध्ये. चला तर मंडळी, टेक केअर. धन्यवाद.